आदरणीय अध्यक्ष महोदय, माननीय परीक्षक, गुरुजन आणि इथे जमलेले माझे प्रिय मित्र आणि मैत्रिणी, गुलामगिरीत जगण्यापेक्षा स्वातंत्र्यासाठी लढत मरणे हजारपट श्रेष्ठ. आज मी तुम्हाला एका अशा महापुरुषाबद्दल सांगणार आहे ज्याच्या एका गर्जनेने अख्खा भारत जागा झाला. ते म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. ही फक्त एक गोष्ट नव्हती, तर प्रत्येक भारतीयाच्या रक्तात उसळणारी क्रांती होती. 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी येथे जन्मलेले टिळक हे फक्त एक नेते नव्हते, तर ते राष्ट्रजागृतीचे दीपस्तंभ होते. त्यांनी केसरी आणि मराठा या वृत्तपत्रातून इंग्रजांच्या अन्यायाचा पर्दाफाश केला. त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती सुरू करून समाजाला एकत्र आणले आणि देशभक्तीची ज्योत प्रत्येकाच्या मनात पेटवली. इंग्रजांनी त्यांनी तुरुंगात तर टाकले, पण त्यांना ते कैद करू शकले नाही, कारण विचारांना बेड्या नसतात आणि देशभक्तीला सीमा नसते. आज आपण या स्वतंत्र भारतात श्वास घेत आहोत. हे स्वातंत्र्य आपल्याला काही सहजपणे मिळालेले नाही. लोकमान्य टिळकांसारख्या क्रांतिकारकांनी बलिदान दिल्यामुळे आपल्याला हे स्वातंत्र्य मिळालेले आहे. मग चला मित्रांनो, आपणही त्यांच्या विचारांचा वारसा जपूया. देशप्रेम, प्रामाणिकपणा आणि कर्तव्यनिष्ठा आपल्या मनात रुजूया. इथेच मी माझे 2 शब्द जय हिंद.